दरम्यान खोट्या आणि बनावट मतांचा राहुल गांधींनी आरोप केल्यानंतर महाराष्ट्रात सुद्धा असे काही बनावट मतदार समोर आलेत। चंद्रपूरच्या घुग्घूस या शहरामध्ये वेगवेगळ्या धर्माचे एकाच घरात 119 मतदार सापडलेत। काँग्रेसच्या काही स्थानिक नेत्यांनी मतदार यादीतनच ही नावं समोर आणली आहेत। पाहूया। बनावट आणि एकाच पत्त्यावर वेगवेगळे मतदार वाढवून वोट चोरीचा आरोप राहुल गांधींनी केला आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा असे प्रकार उघडकीस येण्यास सुरुवात झाली आहे। चंद्रपूरच्या घुग्घूस शहरामध्ये काँग्रेसचे स्थानिक नेते सय्यद अनवर यांनी एकाच घरामध्ये तब्बल 119 मतदार शोधून काढले। घुग्घूस मधलं हेच ते 350 क्रमांकाचं घर आहे, ज्यामध्ये हिंदू, मुस्लिम, बौद्ध असे सर्व समाजाचे 119 मतदार आहेत। मतदार यादीमध्ये स्पष्ट दिसतं की मतदारांची नावं वेगवेगळी आहेत। मतदार क्रमांक सुद्धा वेगळे आहेत। ममता धुपे, आदर्श मोरे, जिजाबाई गजभिये, उदय गोदारी या सर्वांच्या नावावर घर क्रमांक 350 हेच आहे। अशी या यादीमध्ये 119 नावं आहेत। घुग्घूस शहरामध्ये 0 क्रमांकांच्या घरावर अनेक नागरिक राहतात। हा जो सध्या तुम्ही पाहताय हा 350 क्रमांकाचा घर आहे आणि या घरामध्ये तब्बल 119 मतदार वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे, हिंदू, मुस्लिम असे 119 मतदार या घरामध्ये मतदार यादीमध्ये नोंद केल्याचा आम्हाला आढळला। हे घर राजू बांदुरकर यांचं आहे आणि तेही चकित झाले की त्यांच्या घराच्या पत्त्यावर 119 मतदार कसे झाले। 119 मतदार नोंद असेल आहे, पण मला त्याच्याबद्दल काही जानकारी नाही। मी आश्चर्यचकित आहे की 119 लोक माझ्या घरी राहू शकत नाही, तरी पण यादीमध्ये एवढे लोक कसे का दाखवत आहे बा। मला याच्याबद्दल तर थोडीशी कल्पना नव्हती, तर मला आश्चर्य आहे की असं कसं होऊ शकते बा। इथं काही नाही काही गोळ असेल। नाशिकमध्ये सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी योगेश गांगुर्डे यांनी बनावट मतदार कार्ड समोर आणली आहे। आता वाजपेयी म्हणून एक नावाचे इसम आहे, यांचा सेशन कार्ड आहे। हे सेशन कार्ड हे ऑलरेडी यांचे 3 सेशन कार्ड बनवले गेलेले आणि 3 सेशन कार्डवर हे वेगवेगळे जो नंबर असतो, आपला सेशन कार्डचा जो नंबर असतो हा 3 सेशन कार्ड नंबर हा वेगवेगळा आहे। म्हणजे हाच माणूस मतदान हा 3 वेळेस मतदान हा करू शकतो। योगेश काळुंगे म्हणून एक इसम आहे, त्यांचा फोटो सेशन कार्डवर इथे वेगळा, इथे सारखाच फोटो आहे सेशन कार्डवर, पण नावं हे वेगवेगळे आणि सेशन कार्ड नंबर पण वेगवेगळे। ते आता सगळे बरखास्त करून नवीन मतदार याद्या या तयार करण्यात याव्या अशी मी तुमच्यातर्फे मागणी करतो। पालघरच्या मतदार यादीतही सुषमा गुप्ता नावाच्या महिलेचे 3 वेळा नाव आहे। आदित्य ठाकरे यांनी सुद्धा ही यादी रिट्वीट करत वोट चोरी एक्सपोज असं म्हटलंय। या मतदार यादीमध्ये एकाच पानावर 6 वेळा सुषमा गुप्ता यांची नोंदणी दिसते। धक्कादायक बाब म्हणजे इपिक नंबर म्हणजे मतदार ओळख क्रमांक एकच नसून वेगवेगळा आहे। WH सिरीजनं सुरू होणारा हा नंबर आपल्याला दिसतो। हा मतदार ओळख क्रमांक आहे। एका ठिकाणी WEH 8765190 तर दुसऱ्या ठिकाणी WEH 8751190 असा क्रमांक आहे आणि असे 6 वेगवेगळे नंबर आहेत। निवडणुकीमध्ये झालेली चोरी, 4-4, 5-5 वेळा लोकांनी केलेलं मतदान, एक माणूस लखनौमध्ये मतदान करतो, तोच माणूस येऊन बँगलोरमध्ये मतदान करतो, तोच माणूस येऊन महाराष्ट्रात मतदान करतो। या सगळ्या चोऱ्या ह्याला निवडणूक आयोगाचा आशीर्वाद होता आणि त्यामुळे निवडणूक आयोग हे कॉम्प्रोमाइज झालेलं आहे। यांनी आपले हातमिळवणी केलेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातून जी स्वायत्तता देऊन ह्या देशातली लोकशाही निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातून सुरक्षित ठेवावी ही जनतेची भावना होती, ती भावना पायदळीत उडवली गेली आहे। अशा तक्रारींमुळेच आता अशी बनावट आणि एकापेक्षा अधिक नावं हटवून याद्यांचं पुनर्परीक्षण करण्याची मागणी मनसेनं एका दिवसाआधीच निवडणूक आयोगाकडे केली आहे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अशा चुकीच्या याद्या असतील तर निवडणूक याद्यांकडे लक्ष द्यावं असं म्हटलंय। चुनाव आयोग का अधिकार है, तुम्हारा भी नहीं, मेरा भी नहीं, किसी का भी नहीं। वो सही है या गलत है वो चेक करना चाहिए। गलत होगा तो उसी हिसाब से उसके बारे में उन्होंने ध्यान देना चाहिए और सही
होगा तो वैसा बताना चाहिए, ये सही है। राहुल गांधींनी कर्नाटकातल्या महादेवपुरामध्ये एका विधानसभा मतदारसंघात 1,250,000 मतं बनावट असल्याचे पुरावे सादर केले. पण आता वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये मतदार याद्यांमध्ये बनावट मतदार समोर येत आहेत. चंद्रपूरहून निलेश डहाट आणि नाशिकहून चंदन पुजाधिकारीसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.